सटाणा शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। ब्राह्मणगाव येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी मनीषा नारायण बाविस्कर यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या धडक कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। आरोपी तलाठी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक 824 मधील शेतजमिनीवर सुमारे 5 लाख रुपयांचा कर्जबोजा होता। शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत हा कर्जमाफीचा बोजा माफ झाला होता, मात्र 7/12 उतार्यावरून तो कमी करण्यात आला नव्हता। शिवाय वारस नोंदीमध्ये नावाचा चुकीचा उल्लेख झाल्याने कागदपत्रांनुसार नाव दुरुस्त करण्यासाठी तक्रारदारांनी मार्च व एप्रिल 2026 मध्ये अर्ज केला होता। 7/12 वरील बोजा कमी करणे आणि वारस नोंद दुरुस्त करणे या दोन्ही कामांसाठी तलाठी मनीषा बाविस्कर यांनी स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसाठी सर्कल मिळून 10,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने 27 एप्रिल रोजी सटाण्यातील जिजामाता मराठा हायस्कूल येथील जनगणना प्रशिक्षण केंद्रात आणि तहसील कार्यालयात पडताळणी केली। या पडताळणीत तलाठी बाविस्कर यांनी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 28 एप्रिल रोजी मंडळ अधिकाऱ्यांचीही पडताळणी करण्यात आली, मात्र त्यांनी कोणतीही लाच मागितली नसल्याचे समोर आले आहे। तहसील कार्यालयात रंगेहात कारवाई। लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर मंगळवारी 9 जून रोजी सटाणा तहसील कार्यालयात एसीबीने सापळा रचला। तक्रारदाराने तहसील कार्यालयात जाऊन तलाठी मनीषा बाविस्कर यांची भेट घेतली। बाविस्कर यांनी पंचांसमक्ष 10,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। तसेच पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हांबाळे, युवराज खांडवी आणि विनोद पवार यांच्या पथकाने या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला।